In this video, if we see the classification of law, then the law can be classified under two different heads. One is a substantive law. The substantive law is that law which defines the right, duties, liabilities of an individual. And second is a procedural law which tells you the mechanism to implement the substantive law. थोडक्यात उदाहरण घ्यायचं झालं तर सेक्शन 303 क्लॉज 1 ऑफ भारतीय न्याय संहिता याच्यामध्ये थेफ्टचं डेफिनेशन दिलेलं आहे. ते डेफिनेशन वाचल्यानंतर चोरी किंवा थेफ्ट कॉन्स्टिट्यूट होण्यासाठी काय काय इसेन्शियल इन्ग्रेडियंट आहेत हे तुम्हाला कळतं. पण एखाद्या व्यक्तीने जर थेफ्टचा ऑफेन्स कमिट केला, देन इन विच कोर्ट यू नीड टू फाईल अ केस, कुठल्या कोर्टामध्ये तुम्हाला दाद मागायची आहे हे भारतीय न्यायसंहितेच्या कुठल्याही तरतुदीमध्ये दिलेलं नाही. देन यू नीड टू रेफर टू द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, दॅट इज अ प्रोसिजरल लॉ.